आयुष्य म्हणजे एक कहाणी आहे, प्रत्येकाची निराळी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक पिक्चरच तयार होईल. असं कुणीच नाही ज्याच्या आयुष्यात म्हणजे वेगळं काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळं काही ना काय आहे. जे आपण करायला नको ते पण आपल्या हातून घडून जातं, आपल्याला कळतच नाही. आणि आपण मग त्यावेळी म्हणतो की नशिबात होतं म्हणून घडलं. मग ते चूक असू दे, बरोबर असू दे, प्रत्येक गोष्ट ही आपल्या आयुष्यात घडायला नियतीनं लिहूनच ठेवलेलं असतंय की त्याप्रमाणे ते घडणारच. जर माझा आज ॲक्सिडेंट होणार आहे तर तो होणारच. त्याच्यात काय आपण काहीच म्हणजे बदल घडू शकत नाही. दुसऱ्या मिनटाला, आता मी तुमच्याबरोबर बोलते, दुसऱ्या मिनटाला जर मला ठेच लागून पडणार असली मी, तर ते पडणारच मी इथनं उठून गेल्यानंतर. तर काही वेळेला काय होतं, निमित्त लागतं. काही गोष्टींना निमित्त लागतं. देव, म्हातारी माणसं मी खूप वेळा ऐकले, देवा म्हणतो, म्हणजे म्हातारी माणसं म्हणतात बघा की देव आपल्यावर घेत नाही. काही ना काही निमित्त देऊन तुम्हाला दुःख द्यायचं तेवढं देणारच. तुमच्या आयुष्यात जे घडायचं ते घडणारच. निमित्त मात्र काहीतरी घडतं. तर माझ्या बाबतीत असंच झालं. मी लहान असताना माझ्या पायाला काटा मोडला आणि आयुष्यभराचं अपंगत्व मला देवानं म्हणजे माझ्या वाट्याला दिलं. ते घडणार होतं, नियतीनं ते लिहून ठेवलेलं असणार आहे. पण निमित्त काय झालं, काटा मोडला. जेव्हा पण मला लोक विचारतात तुझ्या पायाला काय झालं, प्रत्येक वेळी मी आता जे आहे तेच सांगणार ना, म्हणजे जे घडलं तेच सांगणार. तर मी सांगते काटा मोडला. लोकांना आश्चर्य वाटते, काटा मोडले एवढं झालं, आम्हाला किती काटं मोडलं. काय काय जण म्हणतात मोडले असतील सगळ्यांना, म्हणजे प्रत्येकाला काट. आता गावाकडे राहणाऱ्या लोकांना तर खूप जास्त मोडतात, सिटीत राहणाऱ्यांना नाहीत मोडत काटे, कारण ते सिटीत कुठं म्हणजे काट्याकुट्यात जातच नाहीत. पण जे काट्याकुट्याचं जळण आणत होत्या पहिल्याच्या बायका, शेतात जात होत्या, शेतात तर किती लोकांना काट्या मोडत्या. त्या बायका तर म्हणते ती आमच्या हातात किती वेळा घुसल्यात, पायात किती वेळा घुसल्यात. शेतात काम करणाऱ्या बायका जर म्हणजे असं जरा हळवूनच बोलतात ना, म्हणजे आपलेपणा असतोय त्यांच्या बोलण्यात. मग त्या मला खूप वेळा सांगतात, इतक्या वेळा आम्हाला काटे मोडतात आणि तुझा पाय काट्यामुळं काढला, विश्वासच बसत नाही, असं ते आश्चर्यानं म्हणतात. मी म्हणते आता काय करणार सांगा. जे आहे, जे नशिबात होतं ते झालं. पण मला कधी माझ्या म्हणजे ह्या गोष्टीचं कधी दुःखच वाटलं नाही, कारण मी माझ्या आयुष्यात अगदी नॉर्मल इतरांसारखं जगले. हां, फक्त नाही म्हणायला काय, मला फॅसिलिटी मिळतात अपंगाच्या, त्या फॅसिलिटी सगळ्या माझ्याकडं आहेत, मिळतात. शासनाच्या जे पण काय फॅसिलिटी ते मी घेतल्या. लहानपणी जे वडिलांना माहीत नव्हतं ते मी म्हणजे बाहेर असं विचारून हे करून माझं पेन्शन पण चालू केलं. ज्यावेळी माझ्या वडिलांना पण माहीत नव्हतं मी पेन्शन चालू केलेलं. कारण मला ना सवय, म्हणजे मला सवय होती, माझ्या वडिलांनी मला तशी सवय लावलेली, स्वतःची कामं स्वतः कर म्हणायचे. कारण त्यांना माहीत होतं माझ्या पायांचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं पुढं जाऊन जर मी कुणावर डिपेंड राहिले तर तर माझे हाल होणार आहेत. म्हणजे घरात बसून राहिलं तर म्हणजे स्वतःचेच माझे हेळसांड होणार आहे. कारण एक बसून पेशंट राहिलं तर आयुष्यभरासाठी कुणी नाही सांभाळू शकत, कुणी नाही. स्वतःची जन्म दिलेली आईसुद्धा वैतागते. खूप वेळा असं होतं. आणि काय बिचाऱ्या म्हणजे असतात चांगल्या, पण म्हणजे चांगले असतात म्हणण्यापेक्षा कंटाळा येतो ना. लहान मुलांचं करायचं कंटाळा येतो, तर मोठं झाल्यानंतर काय करणार सांगा. मग त्यापेक्षा आपलं मूल स्वावलंबी कसं बनेल हेच बघणं त्यांना योग्य वाटलं आणि ते त्यांचे निर्णय योग्य होते. मला आयुष्यभर माझ्या वडिलांचा गर्व वाटतो, माझ्या आईचा गर्व वाटतो की त्यांनी मला एका जागी बसून ठेवलं नाही. माझ्या आईनं घरात मला पाय काढल्यानंतर सुद्धा मी स्वयंपाक करत होते. आश्चर्य म्हणजे काय व्हायचं, मी छोटी होते तेव्हा 7वीत होते आणि 7वीची परीक्षा दिली आणि त्यावेळी बोर्ड होतं 7वीला आमच्या वेळी. मग बोर्डाची परीक्षा होती ती.
बोर्ड दिलं आणि नंतर माझा पाय काढला. पाय काढल्यानंतर 6 महिन्यानंतर पाय बसवायचा होता दुसरा. कारण डॉक्टरांनी तसं माझ्या वडिलांना सांगितलं होतं ना की तिला ते नसतात ते कुबड्या वगैरे काय देऊ नका, कारण ती स्वतःच्या पायावरती चालू शकणार नाही जर कुबड्या दिल्या तर. आणि आता आपण 6 महिने तिला असंच जखम बरी होईपर्यंत राहू दे घरी. तर मी एका जागी बसतच नव्हते. पाय काढलेल्या अवस्थेत एका पायावर लंगडी घालत जात होते. कशाचा आधार न घेता फक्त एका पायावर लंगडी घालत इथनं तिथं घरातल्या घरात फिरत होते. सगळ्या क्रिया आपलं स्वतः करत होते. माझ्या म्हणजे स्वतःचं आवरायचं वगैरे. आणि त्यातनं किचन कट्ट्यावर चढून मी भाकरी बनवत होते, स्वयंपाक पण करायचे. म्हणजे माझी आई काही जास्त म्हणजे कामाला नव्हती, कुठं घरातच होती. पण तिनं त्यावेळी तुला होणार नाही, तू करू नको असं नाजूक नाही बनवून ठेवलं मला. पायाचंच ऑपरेशन झाले ना असं सगळ्यांना वाटायचं. मग काय झालं, मग करेल ती. ह्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो की माझ्या आईवडिलांसारखे आईवडील सगळ्यांचे हवेत. त्यांनी मला कधीच दुसऱ्यांवर डिपेंड ठेवलं नाही. आणि आज त्या गोष्टीमुळं मी स्वतःच्या म्हणजे स्वतः सगळं करते, व्यवस्थित आयुष्य जगले. मुलगा झाला मला, मुलगा पण म्हणजे मी सगळं स्वतः केलं. म्हणजे एक अपंग असून मी त्या गोष्टीचं कधी बाऊ केला नाही की मला हे होणार नाही, मला ते होणार नाही. मी आत्ता पण तेच म्हणजे मला चालायचं होत नाही, त्या गोष्टीत थोडा आळसपणा करते. पण कधीतरी असं म्हणजे नाही, ते करणं गरज आहे माझी, मला ते केलंच पाहिजे. ज्यावेळी माझ्या अंगावर ते गोष्ट पडते, मला ते त्याच्यातून सुटका नाही असं वाटतं, तेव्हा मी करते. करायलाच पाहिजे ना, कारण आयुष्यात सगळ्या गोष्टी आयत्या कोण देत नाही, बरोबर आहे की नाही. सगळ्या गोष्टी कोणच आयत्या देत नाही. घरात बसून खायला हिला कोण घालणार म्हणणार. त्यामुळं सगळं काय आयतं मला कधीच मिळालं नाही. मी केलं ते आपलं म्हणजे सगळ्या गोष्टी आपापल्या करायची सवय लागली मला. आणि स्वयंपाक तर मी बसून करायचं आहे म्हणून माझी आई मला कधी म्हणजे करायलाच सांगायची. जास्त वेळ म्हणजे पोळ्या जर जास्त वेळ लागायचं ना पोळ्याला, तर जास्त वेळ लागणारी कामं चुलीपुडची म्हणजे माझ्या घरी गॅस होता, पहिल्यापासून गॅस होता. आम्ही लहान असतानाच गॅस होता माझ्याकडं आमच्या घरी. त्यामुळं जास्तीत जास्त वेळ बसण्याची जी कामं आहेत की नाही, हे उन्हाळ्याचे सांडगे पापड करायच्या वेळेस सगळं बसल्या जागी हाताखाली द्यायची, पण कर असं कधी म्हणली नाहीत. तुला सगळं हाताखाली द्यायला लागते, राहू दे तू, आमचं आम्ही करतो, असं काय म्हणले असते तर मी आता माझ्या स्वावलंबी झाले नसते. कारण फक्त पाणी भरणं वगैरे हे कधी मला सांगितलं नाही, कपडे धुवायला कधी सांगितली नाहीत. भांडी घासायची मी, आणि भांडी घासायची, घरातलं सगळा स्वयंपाक करायचे. आणि झाडलोट तेवढी जास्त माझ्यावर कधी नसायची, कारण माझ्या बहिणी पण होत्या, त्या करत होत्या. म्हणजे झाडून पुसून फरशी पुसायचं वगैरे हे काम मी केलं नाही. कपडे आणि फरशी वगैरे ते केलं नाही. नाहीतर बाकी सगळी कामं मला नॉर्मल करावं लागायची. तर सांगायचा उद्देश असा आहे, जर कुणाला हात नसेल पाय नसेल तर रडत बसतात. परवाच मी एक शिबिरला गेलेले, तिथं मुलगी होती एक, तर ती 10वीत म्हणजे 10वी झालेली का 10वीची परीक्षा दिलेली असं काय तर होतं. आणि ती इतकी नर्वस होती, इतकी पाय काढल्यामुळं खूप नर्वस होती. मग तिचे वडील ना खूप काळजी करत होते. मला म्हटले, मॅडम तुम्ही सांगा जरा तिला, खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या विषयावरती ती जास्त हे झालेली, म्हणजे त्या शॉक लागल्यासारखी झालेली. मग मी म्हटलं ठीक आहे, मी सांगते, काय ना प्रॉब्लेम. म्हटलं बाळ बघ, म्हटलं तुझं आयुष्य पूर्ण आहे अजून, माझ्याकडं बघ, मी पूर्ण आयुष्य जगले. आयुष्य जगायला जर आपण आपल्या आयुष्यात जे काही कमी आहे त्याच्याकडे बघत राहिलं तर नक्कीच दुःखात राहणार तुम्ही. पण माझ्याकडे जे आहे
त्याच्यातच मला आयुष्यात कसं आनंदानं जगता येईल हे जर मी विचार केला तर आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदर रीतीनं मी जगलेले आहे. संकट आली काही झालं तरी मी पायानं अशी आहे आणि माझ्यावरच संकट का देवा हा विचार नाही केला. मी असा विचार केला की असेल काहीतरी देवाच्या मनात म्हणून इतकं संकट माझ्यावर असेल, जाऊ दे, ते असं विचार करायचा आणि सोडून द्यायचं मी. त्यामुळं मी वर्तमानात जगले. आता आहे ना परिस्थिती आपल्यावर, माझ्या वडिलांच्याकडं पण सगळं चांगलं होतं. म्हणजे सुख दुःख सगळ्या परिस्थितीत मी येणारा दिवस सारखाच मानला. दुःखात पण तोच, सुखात पण तोच आहे. आनंदातच घालवायचा तो, दुःखातला पण आनंदात घालवायचा, सुखातला पण आनंदात घालवायचा. ह्याच्यामुळं झालं काय, मला कधी कोणत्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं. तर माझी स्टोरी खूप मोठी आहे, एका दिवसात होणारच नाही. त्यामुळं माझी स्टोरी तुम्हाला कशी वाटली सांगा कमेंटमध्ये, आणि तुम्हाला ऐकायला आवडेल का हे पण सांगा. तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझी कथा, माझी जीवनकथा सांगावी का नाही सांगावी.